देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण मंगळवारी राष्ट्रपती भवनात मोठ्या उत्साहात पार पडले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले। या उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक सांगली जिल्ह्याचे सुपुत्र अशोक खडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले। त्यांच्या या सन्मानामुळे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। पद्म पुरस्कार वितरण समारंभास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पीयूषजी गोयल तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 65 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता। संघर्षमय बालपणातून यशाच्या शिखरापर्यंत अशोक खडे यांचा जीवन प्रवास हा जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श मानला जातो। अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या खडे यांनी अनेक अडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण केले। बालपणात गरिबीचे चटके सहन करताना शिक्षण आणि करिअरचा ध्यास त्यांनी कायम ठेवला। कठोर परिश्रम, दूरदृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। माझगाव डॉकमधील नोकरी ते उद्योग क्षेत्रातील नेतृत्व। अशोक खडे यांनी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असताना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले। नोकरीसोबत शिक्षणाचा समतोल राखत त्यांनी तांत्रिक ज्ञान आणि औद्योगिक अनुभव मिळवला। याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी मोठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली। सन 1992 मध्ये त्यांनी आपल्या भावांसह दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली। सुरुवातीच्या काळात मर्यादित संसाधने आणि मोठी स्पर्धा अशा अनेक अडचणींचा सामना करत कंपनीचा पाया मजबूत करण्यात आला। सातत्यपूर्ण गुणवत्ता, तांत्रिक कौशल्य आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे कंपनीनं अल्पावधीतच प्रगतीची मोठी झेप घेतली। देशातील अग्रगण्य ऑफशोर अभियांत्रिकी कंपनी आज दास ऑफशोर ही कंपनी तेल, वायू आणि ऊर्जा, सागरी संरचना आणि ऑफशोर अभियांत्रिकी क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते। कंपनीनं देशातील अनेक महत्त्वपूर्ण औद्योगिक आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे। आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची अभियांत्रिकी क्षमता आणि कुशल मनुष्यबळ याच्या जोरावर कंपनीनं राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे। उद्योग क्षेत्रातील यशाबरोबरच अशोक खडे यांनी सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक उन्नती आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत। त्यांच्या उद्योग समूहामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून अनेक कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे। उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रोजगार निर्मिती, तांत्रिक नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत केंद्र सरकारनं अशोक खडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना खडे यांनी हा सन्मान लहान बंधू आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि आपल्या पत्नी जयश्री अशोक खाडे आणि मोठ्या वहिनी श्रीमती विद्या दत्ता खाडे, मुलगी डॉ. सोनल अशोक खडे या कुटुंबीय, सहकारी, कर्मचारी आणि समाजातील सर्वसामान्य नागरिकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली। अशोक खडे यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांचा वैयक्तिक यशाचा गौरव नसून संघर्षातून उभ्या राहिलेल्या उद्योजकतेचा आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रवासाचा सन्मान असल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे।